काय नाव तुमचं? दिनेश दैतुले. काय परिस्थिती इथं, काय चर्चा, काय मतदारसंघाची हवा कोणाची? हवा राष्ट्रवादी काँग्रेस वळसे पाटलांनी जे उमेदवार दिलेत हां त्यांचीच हवा आहे. हां आणि विरोधक जे सध्या विकासावर बोलतात, तर विरोधकांना विकासाची व्याख्या सुद्धा माहीत नाही. विरोधकांनी सांगावं आम्ही काय कामं केलेली आहेत. आणि सध्या त्यांनी विकासावर जी टीका टिप्पणी चालवलेली आहे, उमेदवारांवर टीका टिप्पणी चालवलेली आहे की ते इथं येत नाही, तर खऱ्या अर्थाने म्हाळुंगे पडवळ आणि वळसे पाटील हे नातं फार जुनं आहे. अण्णासाहेब आवटे यांच्यापासून हुतात्मा नगरीसाठी जे वळसे पाटलांनी आजपर्यंत जो निधी दिलेला आहे तो थोडक्यात सुद्धा सांगता येणार नाही. आणि खरोखर म्हाळुंकरांनी वळसे पाटलांचं अभिनंदनच करावं आणि मतदान रूपी त्यांना ते दाखवून द्यावं की साहेब आम्ही तुमच्याच बरोबर आहे. पण आता बघा, राज्यात शरदचंद्र पवार एकत्र आहे, अजित पवार एकत्र आहे, दोघंही बी नेते एकत्र आहे. मग त्यांचा आदेश इथं काय धुडकावला का? तालुक्यात तर सगळं वेगळंच चाललंय. हां काय झाले, आदेश धुडकावण्यापेक्षा हा सवती सळ मानावा लागेल. जर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी युती होती, शेजारी जुन्नर तालुक्यात पाहिलं तर तुतारी आणि घड्याळ एकत्र झाल्यावर घड्याळाच्या चिन्हावरच सर्व उमेदवार दिले. अनेक ठिकाणी तुतारीच्या उमेदवारांवरच अन्याय झाला असं मी म्हणेल. कारण ही जर युती झाली असती तर खरोखर त्या कार्यकर्त्यांना सुद्धा न्याय मिळाला असता. तर यांचा जो बालहट्टपणा म्हणावा लागेल, ह्या बालहट्टपणामुळं सरळ सरळ त्यांचे पराभव दिसायला लागलेत. म्हणून आता तुतारी बरोबर धनुष्यबाण घ्या, मशाल घ्या, ह्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत ना, ह्या खरोखर आहे ना, त्यांनीच त्यांच्या कार्यकर्त्यांवर उमेदवारांवर अन्याय केलेला आहे. अन्याय केला, त्याच्यामुळे कार्यकर्ते संपून जाण्याची भीती त्यांना वाटत नाही का? मग समजा भीती आता त्यांना दिसायलाच लागलेलं आहे. वाटायचा काही प्रश्नच राहिलेला नाही. लक्षात घ्या साहेब. कारण आज मला सांगायचं त्यांना भीती वाटण्याचं म्हणजे स्वप्नात सुद्धा त्यांनी आता पाहायचं नाही की आमचे उमेदवार निवडून येतील. कारण आता तुम्ही कुठेही पंचक्रोशीत जा, सर्वसामान्य मतदारांना विचारा की प्रत्येकजण तुम्हाला हेच म्हणणार आहे आम्ही भाग्यवान आहे की आम्हाला असे उमेदवार परत मिळालेत, कामाचे मिळालेत, संयमी नेतृत्व आहे, सोज्वळ महिला आहेत आणि इतका दो हंसोका जोड्यासारखे आज इतक्या वर्षानंतर पुन्हा परत तेच उमेदवार मिळणं म्हणजे आमच्या ह्या जिल्हा परिषद गटाचं भाग्यच समजायचं. पण मग त्याच्यामुळे पुरुष उमेदवारांवर अन्याय झाला असं वाटत नाही का? महिलांनाच परत महिला राजा आलं, तुम्हाला वाटत नाही का बा आम्हाला मिळालं? आता तो लोकशाहीचा भाग आहे. आलं ते आरक्षण आलं. पुरुषांवर अन्याय म्हणजे असं काय बाकीचे पुरुषांचं आलं असतं महिलांना दिलं असतं तर अन्याय ठीक होता ना. आणि वळसे पाटलांनी असा अन्याय कधीच कुणावर केलेला नाहीये. मग आता विरोधकांची जास्त चलती आहे बा, बराच वेळा म्हणतात का आम्हाला हवा चांगली आहे, आमच्यावर दबाव आणतात, दहशत केली जाते. नेमकं काय तथ्य आहे त्याच्यात? कुठली दहशत आहे? कुठली दहशत आहे त्यांनी सांगून द्यावं. दहशत कशाची असावी? आता त्यांना फक्त आहे ना बोलायची काही त्यांच्याकडे उत्तरं नसल्यामुळे आहे ना फक्त उमेदवारांवर टीका टिप्पणी. उमेदवार दिसले नाहीत. अहो ज्यावेळेला उमेदवार आले त्यावेळेला हे पळून गेले. घर टू घर आम्ही करायला गेलो होतो यांनी काड्या लावल्या. म्हणजे आता ही दहशत कुणाची? उमेदवार तुमच्या घरी आले ही दहशत समजायची का? सांगा ना तुम्ही. त्यांचं म्हणणं आहे का सर्वसामान्य राष्ट्रवादी ही सर्वसामान्यांची नाही, पैशावाल्यांचा पक्ष आहे. गोड गैरसमज आहे साहेब. वळसे पाटील पहिल्यांदा आहे ना गोरगरिबांना जवळ करतात, विचारतात. आणि साहेबांनी असं कधी सांगितलेलं नाहीये की मोठ्याल्यांना घेऊन या, पैशावाल्यांना घेऊन या, कार्यकर्त्यांना घेऊन या. हा माझा अनुभव आहे. मी सुद्धा विरोधात काम केलेलं आहे. पण साहेबांकडे ज्या वेळेला गेलो ना सर्व सार्वजनिक प्रश्नावर साहेबांनी कधी पक्ष विचारला नाही का गोरगरीब विचारलेला नाहीये. तुम्ही कोणत्या पक्षात होते पहिले? पहिलं मी शिवसेना आढळराव साहेबांबरोबर होतो. किती वर्ष होते ते? साधारण 10 वर्ष होतो. मग त्यावेळेस वळसे पाटलांशी संपर्क आलता का काही काम? भरपूर वेळा. माझी मिसेस सरपंच झाल्यानंतर मी अनेक वेळा गेलेलो आहे. मग तुम्हाला असं विचारलं नाही का कोणत्या पक्षातून आले तर पक्ष म्हणून काम? कधीच विचारलं नाही. मग हे काय चर्चा करतात असं माणसं जायचं ठरलं तर एजंट किंवा एजंटामार्फत जावं? व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाची जसा ज्यांना हत्ती दिसला तशी ती विरोधक तसं साहेबांवर अपप्रचार करतील, बोलतील साहेबांवर बोलण्यासारखं. आज जर त्यांचे वडील आणि आजोबा कधी बोलले नाही ना आता हे बोलायला लागले, हे फार मोठं गैरसमज आणि चुकीच्या गोष्टी आहेत. काय नाव तुमचं? वसंत नामदेव पडवळ. काय परिस्थिती येतं जिल्हा परिषद पंचायत समिती? आता या ठिकाणी ज्या आपल्या ह्या म्हाळुंगे पडवळ ह्या गावामध्ये ज्या सुधारणा झाल्यात
या ठिकाणी दत्ताच्या वड्यातून आम्ही गाळातून पुरातून जायचं यायचं, इतकी भयान परिस्थिती आमची होती. शिक्षणाची सोयीला आम्हाला लांबून यावं लागायचं. परंतु जसे वळसे पाटील आली तर त्यांनी या ठिकाणी तो पुलाचं काम केलं, त्यामुळं मुलांना जाण्या येण्यासाठी सोय झाली. तसेच शिक्षणाची सोय झाली. या ठिकाणी पुष्कळसे रस्ते आडबाजूला गावाच्या भोवती डोंगराळ भाग आहे, त्यामुळं गावाच्या भोवती रस्त्यांच्या सोयी केल्यात. या सर्व सुधारणा करून कॉलेजाला दिलं. तसंच ह्या तालुक्यामध्ये पूर्वी काही नव्हतं, DED कॉलेज नव्हतं, शिक्षण नव्हतं आपल्या भागामध्ये. तर ह्या ठिकाणी DED कॉलेज काढलं अवसरीला. अशा प्रकारे आणि मी ज्या वेळेला पारगावला होतो त्यावेळेला त्या ठिकाणी एक ST येत नव्हती. गाळातून मी ठिकाणी डबा पाठवायचा मुलाला, तर मी तिथून रस्त्याचं काम केलं आणि तिथून मग ते माती टाकली गाडी ST अलीकडे यायची. तर अशा प्रकारे सोय होती तिथं. आता सगळीकडे रस्ते झाले तालुक्यात. तालुक्याचा विकास, जुन्नर तालुका फार पुढं होता पूर्वी, मला माहिती आहे, कारण मी नारायणगाव हायस्कूलला होतो तेव्हापासून तिकडची सुधारणा जास्त होती. परंतु आपला तालुका त्याप्रमाणे 1 नंबरला जिल्ह्यात त्यांनी आणला आहे. सर्व सोयी त्यांनी केलेल्या आहेत. त्यामुळं जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद आणि आपल्या गावाच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद समितीच्या निवडणुका ह्या सगळ्यांनी वळसे पाटलांच्या पाठीमागे जावं अशी माझी नम्र विनंती आहे. पण विरोधक म्हणतात का विकास झाला नाही. आता तुम्ही तर म्हणता विकास केला, तुम्ही साक्षीदार आहे. मी पाहिलाय, मी स्वातंत्र्याचा लाडू खालाय, मला माहिती आहे. मी तेव्हापासूनचा सगळा जो इतिहास आहे, हा जो काँग्रेसने घडून आणला तो तसा विकास नाही. हा फक्त तुमचा रस्ता आहे, तो फक्त रुंद करणं हेच काम चालले. आणि इकडे गेलं तसं काय नाही. तर ह्या ठिकाणचा जिल्ह्याचा म्हणा तालुक्याचा जो विकास झाला आहे, हा पूर्वी या वळसे पाटील या ठिकाणी होते, त्यांनी या तालुक्याचा फार मोठा विकास केला आहे. रोड, रस्ते बिस्ते सगळे केलेत. त्यामुळं लोकांचं सुद्धा आमच्या त्या गावातून, आता मी माळुंग्यात राहतो आहे, तर ह्या गावातून प्रत्येक सगळीच माणसं विरोध न करता वळसे पाटलाला सगळ्यांनी संघटितरित्या निवडून द्यावा जिल्हा परिषद. त्यांनी दिलेल्या उमेदवारांना त्यांनी दिलेल्या उमेदवारांना निवडून द्यावा असं तुमचं म्हणणं आहे. हां, दिलेल्या निवडणुकीला निवडून द्यावा अशी माझी विनंती आहे, नम्र विनंती.